Hello everyone. Hope you all are doing well. I am Sandhya Giri. Today we are going to learn one of the best poem, The World Is Mine. The poet Joy Lovelace Crawford has beautifully expressed feeling of gratitude, love and forgiveness. Before starting this poem, I would like to share one story. ही स्टोरी आहे एका म्हणजे एका कावळ्याची. एका जंगलामध्ये तळ्याकाठी एक कावळा राहत होता. त्याचा प्रत्येक दिवस आनंदात सुखात घालवत तो जगत होता. एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला राजहंस दिसला. तो पांढरा शुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो विचार करू लागला की मी असा काळा कुट्ट आणि हा पक्षी एकदम पांढरा शुभ्र. खरंच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा. मी उगाचच स्वतःला सुखी समजत होतो असा विचार करत तो राजहंसाकडे गेला. राजहंसही म्हणाला की मीही स्वतःला खूप सुखी समजत होतो, पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं आणि त्यावेळी लक्षात आलं की मला तर एकच रंग आहे, पण त्याला 2 रंग होते. खरंच तो माझ्यापेक्षाही सुखी असणार रे. मग कावळा पोपटाच्या शोधात निघाला. पोपटाला सर्व कथा त्याने ऐकवली. तो पोपट हसत हसत म्हणाला की माझाही समज असाच होता, पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं की संपूर्ण पृथ्वीवर तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे, कारण त्याच्या अंगावर अगणित सुंदर रंगछटा आहेत. आता कावळा मोराच्या शोधात निघाला. एका प्राणी संग्रहालयात एका पिंजऱ्यात त्याला एक मोर दिसला. अनेक लोक त्याच्या भोवती गोळा होऊन त्याचं गुणगान करत होते. आता कावळ्याला खात्री पटली की हाच जगातला सर्वाधिक सुखी पक्षी आहे. लोक निघून गेल्यावर कावळ्याने पिंजऱ्याजवळ जाऊन सगळा घटनाक्रम मोराला ऐकविला. खिन्न मुद्रेनं हसत मोर म्हणाला की मलाही सगळ्या पक्ष्यांपेक्षा सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता, पण या सौंदर्यामुळेच मी पिंजऱ्यात अडकलोय. सध्या मी असा निष्कर्ष काढतोय की कावळा म्हणजे तू हा पृथ्वीवरचा सगळ्यात सुखी पक्षी आहे, कारण तो त्याच्या मर्जीने कुठेही उडून जाऊ शकतो. खरंच विद्यार्थी मित्रांनो, आपण नेहमी अशी समजूत करून घेऊन वावरत असतो की आपले नातेवाईक, मित्र, सहकारी, आजूबाजूचे लोक हे आपल्यापेक्षा जास्त सुखी आहेत. आपण आपल्या परिस्थितीची तुलना कारण नसताना दुसऱ्यांशी करतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो. आजकाल स्वतःच्या दुःखापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने माणसं जास्त दुःखी व्हायला लागली आहेत. प्रत्येकाने आपले सुख कशात आहे हे शोधून प्रयत्न वाढवायला पाहिजे, कारण रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलंय, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. आणि म्हणूनच म्हटल्या जाते, एव्हरीथिंग विल चेंज इन युअर लाईफ व्हेन यू फायनली लर्न दॅट यू डिझर्व सो मच बेटर. या जगातली प्रत्येक व्यक्ती आणि तिचं आयुष्य वेगळे असते. कारण नसलेल्या गोष्टीसाठी कुढण्यापेक्षा असलेल्या गोष्टीचं मोल जाणले तर जीवन परिपूर्ण वाटेल आणि संपूर्ण जग आपल्या कवेत असल्याचा आत्मविश्वास मनी जागे. असा विचारच या कवितेतून द वर्ल्ड इज माइन यामध्ये मांडलेला आहे. अशा सुंदर कवितेला आता आपण सुरुवात करूया. So, let's begin with the beautiful poem The World is Mine by Joy Lovelace Crawford. जग माझे आहे. Today on a bus I saw a lovely girl with silken hair. I envied her. She seemed so gay and I wished I was so fair. When suddenly she rose to leave, I saw her hobble down the aisle. Oh God, forgive me when I whine. I have 2 legs, the world is mine. Today on a bus I saw a lovely girl with silken hair. कवयित्री इथे म्हणतायत की आज बसमध्ये I saw a lovely girl, एक सुंदर मुलगी मी पाहिली, with a silken hair. Silken hair it means रेशमी केस. सुंदर मुलगी मी पाहिली जिचे केस रेशमी होते. I envied her. तिला बघितल्यानंतर, पाहिल्यानंतर envied it means jealous of. मला तिचा हेवा वाटला, हेवा वाटणे. आय एनविड हर, तिला पाहून मला तिचा हेवा वाटला. सी सीम सो गे, आता का हेवा वाटला तर ती खूप आनंदी, गे इट मीन्स चिअरफुल, आनंदीसुद्धा वाटत होती. अँड आय विश आय वॉज सो फेअर, तिचा आनंदीपणा, तिचं सौंदर्य बघून कवयित्रीच्या मनामध्ये एक इच्छा निर्माण झाली की मीही तिच्या एवढी सुंदर असती तर.
When suddenly she rose to leave. काही वेळानंतर जेव्हा ती उतरण्यासाठी निघाली, I saw her hobble down the aisle. कवयित्री म्हणतायत की हॉबल इट मीन्स टू वॉक लेमली, लंगडत चालणे. अँड आईल इट मीन्स दोन रांगांमधील वाट किंवा अ पॅसेज बिटवीन टू रोज ऑफ सीट्स. जेव्हा ती उतरण्यासाठी निघाली तेव्हा ती त्या दोन सीटच्या मधली जी जागा होती त्या जागेमधून आपल्या अधोपायाने लंगडत जात असताना मी तिला पाहिलं. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय व्हाईन इट मीन्स टू कंप्लेन, तक्रार करणे. आणि कवयित्री म्हणून म्हणतायत की परमेश्वरा देवा मला क्षमा कर, मी जर तुझ्याजवळ कधी तक्रार केली असेल. आय हॅव 2 legs, द वर्ल्ड इज माईन. कारण माझ्याकडे 2 पाय आहेत, स्वतःच्या पायाने मी हे पूर्ण जग बघू शकते. आणि म्हणून मी जर तुझ्याजवळ कधी कुरबुर केली असेल तर मला क्षमा कर. हिअर in this first line, today on a bus I saw a lovely girl with silken hair. Word order is not correct order. It is arranged in an inversion manner. The correct order should be I saw a lovely girl with silken hair on a bus today. ही जी आहे ही एक इन्व्हर्शन, ही फिगर ऑफ स्पीच आहे पहिल्या लाईनमध्ये. इथे शब्दांचा जो क्रम आहे तो थोडा उलटा आहे आणि यालाच आपण व्युत्क्रम अलंकार फिगर ऑफ स्पीच असं म्हणून सुद्धा ओळखण्यात येते. तर फर्स्ट लाईनमध्ये इन्व्हर्शन ही फिगर ऑफ स्पीच आहे. आपण फर्स्ट लाईनला रायमिंग स्कीम जर बघितली तर फर्स्ट लाईनमध्ये हेअर अँड फेअर, आईल, वाईन अँड माईन यामध्ये 2 पेअर रायमिंगचे आहेत. आपण फर्स्ट लाईनला आपण ए लेटर दिले तर हेअर याचा फेअर हा रायमिंग वर्ड असल्यामुळे यालासुद्धा ए देऊया. इथे आईलचा इथे रायमिंग वर्ड नसल्यामुळे याला आपण बी देऊया. व्हाईन आणि वाईन याला आपण सी दिले तर व्हाईनचाच माईन हा रायमिंग वर्ड असल्यामुळे इथे आपण यालासुद्धा सी देऊया. अशा प्रकारे ए बी सी अशा प्रकारे याची राईम स्कीम इथे असेल. In second stanza, and then I stopped to buy some sweets. The lad who sold them had such a charm. I talked with him, he seemed so calm, and if I were late, it would no harm. And as I left, he said to me, I thank you, you have been so kind. It's nice to talk with folks like you. You see, I'm blind. Oh God, forgive me when I whine. I have 2 eyes. The world is mine. कवयित्री इथे सेकंड स्टांजामध्ये उल्लेख करताना म्हणतायत की अँड देन आय स्टॉप टू बाय सम स्वीट्स. बसमधून उतरल्यानंतर थोड्या मिठाई घेण्यासाठी पुढे गेल्यानंतर द लॅड हू सोल्ड देम हॅड सच अ चार्म. एका दुकानामध्ये मी थांबली आणि त्या दुकानामधला जो लॅड इट मीन्स बॉय मुलगा, जो दुकानामधील मुलगा होता मिठाई विकणारा, हॅड सच अ चार्म इट मीन्स अट्रॅक्टिव्हनेस, मोहकता, आकर्षक किंवा सुंदर. तो एवढा मोहक आणि सुंदर वाटला. आय टॉक्ड विथ हिम, आणि म्हणून मी त्याच्याबरोबर खूप वेळ गप्पा मारल्या किंवा मी बोलत राहिली. ही सीम्ड सो काम, तोही निवांत शांत वाटला. अँड इफ आय वेअर लेट इट वुड नो हार्म, आणि मलाही त्या प्रकारची कोणतीही घाई नसल्यामुळे तोही निवांत होता आणि मीही भरपूर आम्ही दोघांनी गप्पा मारल्या. अँड ॲज आय लेफ्ट ही सेड टू मी, जेव्हा मी तिथून जाण्यासाठी निघाले, ही सेड टू मी, तो मला म्हणाला, आय थँक यू, यू हॅव बीन सो काइंड, मी तुमचा आभारी आहे की तुम्ही माझ्याबरोबर खूप गप्पा मारल्या.
इट्स नाईस टू टॉक विथ फोक्स लाईक यू. हिअर फोक्स इट मीन्स पीपल, लोक. तुमच्यासारख्या चांगल्या लोकांसोबत गप्पा मारायला मला खूप आवडतं, खूप छान वाटतं. यू सी आय एम ब्लाइंड. ब्लाइंड मीन्स आंधळा. तुम्हाला माहीतच असेल की मी बघू शकत नाही. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माईन. परत कवयित्रीला जाणीव झाली की आपल्यापेक्षा भरपूर आजूबाजूने डिसेबल्ड जे काही पर्सन्स, व्यक्ती दिसून येत आहेत आणि मला तर परमेश्वराने सर्व दिलेलं आहे. त्यामुळे परमेश्वराचे आभार मानण्यासाठी परत त्या म्हणतायत की ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. देवा, परमेश्वरा मला क्षमा कर मी जर कधी तक्रार केली असेल तर. आय हॅव 2 आईज, द वर्ल्ड इज माईन. कारण तू मला 2 डोळे दिले आहेत हे संपूर्ण जग बघण्यासाठी. हिअर ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. Here is a figure of speech onomatopoeia because here wine, this word sound is expressed in the word wine. Wine या शब्दामधून आपल्याला एक साऊंड एक्सप्रेस होतो आणि म्हणून इथे ऑनमॅटपिया ही फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसून येते. हिअर रायमिंग स्कीम ऑफ द सेकंड स्टांजा इज. तर इथे आपण बघितलं तर स्वीट्स या वर्डला आपल्याला खाली रायमिंग वर्ड दिसून येत नाही, परंतु स्वीट्स याला आपण ए देऊया. इथे स्वीट्सला रायमिंग वर्ड नाही आहे, इथे आपण बी देऊया. चार्म, चार्मला हार्म हा रायमिंग वर्ड आहे म्हणून याला सुद्धा आपण बी देऊया. परत इथे काइंड, याला आपण सी दिले, तर काइंडला ब्लाइंड हा रायमिंग वर्ड आहे म्हणून इथे याला सुद्धा आपण सी देऊया. वाईन याला आपण डी दिले, तर माइन याला सुद्धा आपण डीच देऊया. मग अशा प्रकारे ए बी बी सी सी डी डी अशा प्रकारे ही रायमिंग स्कीम या सेकंड स्टांजाची होईल. नाउ थर्ड and last stanza. Later walking down the street, I saw a child with eyes of blue. He stood and watched the others play. It seemed he knew not what to do. I stopped a moment, then I said, why don't you join the others, dear? He looked ahead without a word, and then I knew he could not hear. Oh God, forgive me when I whine. I have 2 ears, the world is mine. थर्ड स्टांजामध्ये लॅटर वॉकिंग डाऊन द स्ट्रीट, कवयित्री म्हणतायत की थोडी पुढे चालल्यानंतर, काही वेळानं पुढं चालत गेल्यानंतर मला एक आय सॉ चाइल्ड विथ आईज ऑफ ब्ल्यू, एक निळे डोळे असलेला मुलगा दिसला. ही स्टूड अँड वॉच द अदर्स प्ले, तो फक्त उभा होता आणि इतरांना खेळत असताना तो फक्त पाहत होता, त्यांना फक्त बघत होता. इट सीम ही न्यू नॉट व्हॉट टू डू. कवयित्री म्हणतायत की मला त्याला बघून असं वाटलं की कदाचित काय खेळायचं हे त्याला काही कळत नसावं. आय स्टॉप्ड अ मोमेंट, मी काही क्षण थांबले. देन आय सेड, आणि नंतर मग मी म्हणाली, व्हाय डोंट यू जॉईन द अदर्स डिअर. बाळा, तू इतरांच्या सोबत का खेळत नाही आहेस. ही लुक अहेड विदाउट अ वर्ड, तो फक्त समोर बघत होता, एकही शब्द न उच्चारता. अँड देन आय न्यू ही कुड नॉट हिअर. जेव्हा त्याच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे हावभाव दिसले नाही, त्यावेळी मला जाणीव झाली, आय न्यू ही कुड नॉट हिअर, तो ऐकू शकत नव्हता, म्हणजेच तो बहिरा होता. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन. आय हॅव 2 इयर्स, द वर्ल्ड इज माईन. इथे परत कवयित्रीला जाणीव झाली की अरे, याला तर ऐकू येत नाही, आपल्याला तर देवाने 2 कान दिलेले आहेत आणि यामुळे आपण संपूर्ण जगामधले सुंदर आवाज ऐकू शकतो. आणि म्हणून त्या परत देवाजवळ क्षमायाचना करतात, माफी मागतात की देवा,
मला क्षमा कर मी जर कधी तुझ्याजवळ तक्रार केली असेल, कुरबुर केली असेल. आता परत लास्ट स्टांजामध्ये परमेश्वराने आपल्याला काय काय दिलं यासाठी आभार मानताना कवयित्री म्हणतात, विथ लेग्स टू टेक मी वेअर आय शॅल गो, विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, with ears to hear what I would know. O God, forgive me when I whine. I am blessed indeed, the world is mine. With legs to take me where I shall go. आता इथे कवयित्री म्हणतायत की परमेश्वराने काय काय दिलं हे सांगताना कवयित्री म्हणतायत की देवाने मला 2 सुदृढ असे पाय दिले आहेत, जे मला हवे तिथे घेऊन जाऊ शकतात. विथ आईज टू सी द सनसेट्स ग्लो, माझ्या या सुंदर 2 डोळ्यांनी मी सनसेट मीन्स सूर्यास्ताचा जो ग्लो आहे तो बघू शकते. विथ इयर्स टू हिअर व्हॉट आय वूड नो, माझ्या या श्रवणशक्तीमुळेच मी वेगवेगळे निसर्गातील विविध आवाज ऐकू शकते. ओ गॉड फॉरगिव्ह मी व्हेन आय वाईन, आय एम ब्लेस इंडीड द वर्ल्ड इज माइन. आणि म्हणून हे सर्व असूनही मी आयुष्याबद्दल तक्रार करत होते हे जाणून परमेश्वराचे आपल्याला हे सर्व शक्ती दिल्यामुळे माफी मागताना कवयित्री कृतज्ञता व्यक्त करते आणि आपली जी नकारात्मक वृत्ती आहे ती सकारात्मक होते. आणि ह्यामुळे कवयित्रीला याची जाणीव होते की मला जे दिलंय ते संपूर्ण खूप देवाचा आशीर्वाद आणि संपूर्ण इतरांपेक्षा खूप आहे. आणि म्हणून वारंवार कवयित्री इथे देवाचे आभार मानतात. By the end of every stanza, the poetess says that she is grateful to God for giving her everything in the world she wants in life. इथे आपण प्रत्येक स्टांजाच्या शेवटी जर बघितलं तर देवाची कवयित्री इथे आभार मानत आहे की देवाची माझ्यावर कृपा आहे की मला हे संपूर्ण जे इतरांपेक्षा जे काही आहे ते दिलेलं आहे. आणि म्हणून या कवितेमध्ये वर्ल्ड इज माइन कवयित्री जॉय लवलेट क्रॉफोर्ड यांनी सुंदर प्रकारे असं वर्णन केलेलं आहे. थँक्यू.